नमस्कार मंडळी. तर आज आहे फ्रायडे आणि आज स्वप्नेने टोलके आणले आणि ते आम्हाला खूप जास्त आवडते. सो आज त्याची रेसिपी मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे. तर चला करूया आपण त्याची तयारी. तर सगळ्यात पहिलं ना फिशला छान असं धुवून घेतलंय, कारण ही अर्धा किलो फिश आहे त्यामुळे एक पूर्ण लिंबू असा घेतलाय. त्यानंतर 2.5 चमचा मीठ, 1 चमचा हळद आणि 2.5 चमचा तिखट. आता तिखट तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही घेऊ शकता. माझे घरचं तिखट आहे त्यामुळे मी त्या पद्धतीने घेतलंय. आणि मीठ एवढं टाकलंय कारण ना ते सी फिश आहे, त्याला जास्तच मीठ लागतं. त्यानंतर अर्धा फिश मी फ्रायसाठी ठेवलं आणि अर्धे फिश मी रशासाठी ठेवलेत. तर पहिलं आपण रशाची तयारी करूया. तर रेशामध्ये पहिला मसाला करायचा. त्या मसाल्यामध्ये सुका किंवा ओला खोबरा घेतलाय, अगदी थोडाच घ्यायचा. त्यानंतर 4 ते 5 लसूण पाकळ्या, मिरची तुमच्या टेस्टनुसार घ्यायची, कोथिंबीर, अद्रक. आता ह्याची पेस्ट करायची, त्यामुळे थोडंसं पाणी टाकून त्याची छान अशी बारीक पेस्ट करायची. आता ही पेस्ट झाले तर या पेस्ट डायरेक्ट आपण तेलामध्ये फ्राय करायची. तर हे ज्या पेस्टला अगदी ब्राऊन कलर येईपर्यंत त्याला फ्राय करायची. त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद टाकली आणि किंचित असं तिखट टाकलंय आणि हे फिश टाकले. आता हे फिश ना मी तिखट नव्हतं लावलं, कारण याच्यामध्ये मी मिरची टाकले मसाल्यामध्ये. सो याला मी तिखट नव्हतं लावलं, बाकी सर्व लावलं होतं. तर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून छान असं शिजायला ठेवूया. तोपर्यंत आपण फिश फ्राय करून घेऊया. तर त्या फिश फ्रायसाठी मी पहिलं तांदळाचं पीठ घेतलं आहे, त्याच्यानंतर रवा घेतला आहे, त्याच्यानंतर कलरसाठी थोडंसं तिखट घेतलं आहे आणि हे असे मस्तपैकी एकत्र करून त्याच्यामध्ये असं डीप करून असे फ्रायला टाकलेत. आता सगळे फ्राय होत आहेत तोपर्यंत मी त्यांना असं मध्ये मध्ये परतवते. तर हे खूप छान दिसत आहेत. ॲक्च्युली कधी होतं असं होतं आहे मला. आणि ठणठण हे आता झालेले आहेत. तर ह्या याची प्लेट रस्सावाली फिश आणि फ्राय फिश. तर मग या जेवायला. चला बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.